यावेळेस सुविधा हे आम्ही गाद्या लावल्या होत्या पण आमचा एक मित्र मित्रासाठी परत आलो होतो आम्ही. हा आणि इथून तिथून नाही 50 किलोमीटरवरून परत आलो. आता सगळं आम्हाला परत काढावं लागणार. कुठं आहे तो? किती राटला मग? आम्ही 50 किलोमीटरवरून 11 वाजता म्हणतो नाही यायचं. 11 वाजता म्हणलं नाही यायचं ना अचानक कसं? कोण तुझा हा नाही कोण म्हणत होत? हा यांचे प्रॉब्लेम जमून नाही माहित होते. असं काय झालं की तू 1 तासाने जेव्हा गेलो ते माझं म्हातारे होते मित्रांसोबत वेगळं म्हातारा वातावरणासोबत वेगळं. शेवट काय घरचे नाही म्हणजे घुसला होता का तू थोड्या वेळासाठी? रडला होता काय मग? चहा प्यायला थांबलोत. आवडलं का महाराज क्रीम रोल? चहा फार सुंदर आहे. क्रीम रोल मध्ये क्रीम. हा कॅश कॅश. ही बघा मित्रांनो काळी स्कॉर्पिओ. ही आम्हाला चालता चालता रस्त्यात भेटले होते. खुनवा खुनवी झाली, शर्यत लागली. शेवटी आम्ही शर्यतीत जिंकलो आणि आता आम्ही सगळे मिळून चहा पितोय. बघू शकता तुम्ही. गाडीचे वाहन चालक चेंज झालेले आहेत. ज्यांनी रात्रभर गाडी चालवली ते आता इथं झोपलेले आहेत. डोळे झाका. मस्त वातावरण आहे मित्रांनो. खूपच सुंदर. पाहू शकता तुम्ही. उघडलं बोरे दिसतात राव सगळे. कसा होता गणेश महाराज? नाही हो लय असं दाणे लयच जड होत नाही काय तर तुला. का बरं? का ना त्याला काय होतं? पण आहे. सकाळचे 11:30 वाजलेले. नाश्त्याचं नियोजन चालू आहे. ह्यो आजचा आमचा स्टे आहे. याच्याबद्दल तुम्हाला माहिती देतील बादल दळवी. कसा वाटला तुम्हाला स्टे? ते एक नंबर आहे. चित्तोडगडमध्ये आम्ही स्टे केला होता इकडं. तिथून मग एकदम चित्तोडगडचा किल्ला दिसतो क्लिअर. दाखवा मित्रांनो सेटिंग चालू आहे मग तुम्हाला एकदम व्ह्यू वाढते. आणि तुम्हाला पण एकदम असं मोठं आहे. सगळी आमचीच जागा आहे सगळं. आमचं ताबा राहतो. आज एकादश. खिचडीची तयारी. फक्त इथं आज एकादश. सगळ्यांना उपवास. महाराज तूप टाका ना अजून. ते कमी. शुभम जी की सोने की चेन रह गई थी. अभी जाएंगे चित्तौड़गढ़. अभी 50 तोला उठाया. उसके बाद हम जाएंगे सावरिया सेठ के दर्शन. अभी 2 घंटे साथ रहेगा गाइड आपके साथ. इसके बारे में बताएगा भाई. घंटा टाइम नहीं भाई हमारे पास. एक किला में 5 बार देख चुका हूँ है ना. हाँ पद में पद रानी पद्मावती बाकी सब पदैया. गढ़ में गढ़ चित्तौड़गढ़ बाकी सब गढ़ैया. अब सारा किला में देख चुका हूँ. कहाँ गाड़ी जाती है कहाँ नहीं सब पता है मुझे. आलोय चित्तौड़गढ़ मध्ये. टाइम होता थोडा तर चित्तौड़गढ़ आणि आम्ही गाईड पण घेतलेला आहे. हम राजपूत लोग 3 बार धोखे से हारे. 3 बार 14 एनुअल जलती हुई आग में 3 बार सती जोड़ किया. पहला सती जोड़ हुआ था सन 1313. दिल्ली का बादशाह सुल्तान नवाब था. मेवाड़ चित्तौड़गढ़ फोर्ट की सबसे सुंदर थी यहाँ की रानी पद्मिनी, जिनके हस्बैंड थे रावल रतन सिंह, जो अपनी तलवार चलाते हुए वीर गति पर निकले थे.
रानी पद्मिनी ने 16,000 लेडीज के साथ जिंदा आग की जला में जलकर अपना आपके प्राण देकर अपनी इज्जत फोर्ट की आन बान शुरू कर मुगल बादशाह दिल्ली का बादशाह आला। सेकंड अटैक सन 1535 गुजरात बादशाह राजमाता कर्णावती 13,000 दासियों के साथ सैन्य जुड़ा। 1568 में अकबर का आक्रमण होता है, महाराजा दूसरे अंतिम जोर दिया। 3 जोर होते हैं तब 3 बार धर्म मंदिर महल सब कुछ मुगल बादशाह द्वारा किया जाता है। और हिंदू धर्म में खंडित मूर्ति की पूजा नहीं करते और खंडित मूर्ति मंदिर में विराजमान करता है। बड़े टेम्पल का निर्माण आज से 1200 साल पहले इसे गुजरात के ईडर गांव के राजा अपने बप्पा रावल का नाम सुनकर काल भोज के राजा बप्पा रावल जिन्हें पाकिस्तान में रावलपिंडी नाम से जाना। गोविंद वंश के बप्पा रावल ने 8वीं शताब्दी में विष्णु भगवान की 30 अवतार का टेम्पल का निर्माण कराया था। बड़ा अवतार मंदिर की मूर्ति को सन 1303 के अटैक में अलाउद्दीन द्वारा खरीद कर दिया। महाराणा कुंभा सन 1433 में बड़े मंदिर में नई मूर्ति को स्थापना देते रहा। देखकर मंदिर के सामने विष्णु जी के मंदिर का सिंबॉलिक पहचान नंदी होता तो आपको महादेव मंदिर का पहचान विष्णु का मंदिर के सामने बनाता होता विष्णु के विकल बघितलंय आता आम्ही जाणार दुसऱ्या मंदिरात। दूर से ही देख लिया। आधी म्हटलं ते घोड्यावर बसवा आणि घोड्यावर बसवलं परत म्हणता किस गदे हो बिठाली काय विषय ये जल महल हाँ यहाँ रानी खड़ी रहनी जो आईने में दिखाई दी थी ना। शीशा लगाया इधर तीसरी खड़े होते हुए दिखाई देती शब्द वापरला त्यांनी। 7 दरवाजे फोर्ट के ऊपर आए, पाडल पोल, भैरव पोल, हनुमान पोल, गणेश फोर्ट के 7 दरवाजों का निर्माण 1303 के बाद हुआ। यानी कि वो किले के बैक साइड रहे जो फोर्ट पर देखा होगा अधिक पेड़ ज्यादा सीताफल के हैं। हमारे यहाँ का एक फल होता है फेमस सीताफल। उस सीताफल की सूख जाने के बाद उसका फाइबर से एक धागा बनता है, वो धागे से रानी पद्मिनी का चंदन गुलाब सीताफल का रेशे का एक महारानी का साड़ी। अगर किसी को कमर का, घुटनों का, जोड़ों का, सर्वाइकल, डायबिटीज, बीपी उसके लिए एक मेडिकेट आयुर्वेदिक दौड़ बनता है। कहते हैं कि 32-22 प्रकार की हर्बल जड़ी बूटी को उगाया जाता है। मक्का, सोयाबीन, सरसों, गेहूं और की खेती की जाती है। युद्ध के भी जाना आना होता था, वो टावर में भी आना जाना होता था और कोविड बाद आना जाना जैन धर्म को समर्पित करके बना है। जैन लोग उस समय के राजा महाराजों के मुनिम रहते थे। ये महल के अनुसार मंदिर बने, मंदिर के जो मुनिम रहते थे वो राणा महाराणा के जैन लोग मुनिम रहते। मराठा कोणाला म्हणण्यात आलं जे मावळ प्रांतात राहायचे त्यांना मराठे म्हणण्यात आलं। मावळ पुण्यात नाही, हा भाग मावळ म्हणायचे। ते भारताचा खालचा भाग दक्षिण भारत जो आहे आत्ताचा दख्खनचं जे पट्टा आहे आत्ताचं आपण खालच्या भागात हे वरची साईड आहे राजस्थान, तर हे जे त्यांना ते मावळ प्रांतात होते। बादलनाथ इथं दुसऱ्यांदा येते, त्यांना माहिती आहे इथं दर्शनाची व्यवस्था वगैरे कशी होती काय। आता मंदिर बंद झालंय, आता 2:20 ला मंदिर खोलणार आहे, सिक्युरिटी बोलले। आता आम्ही थांबणार आहे इथं। अर्धा तास खूप झाला, अर्धा तासात दर्शन होईल। फास्ट इथं जास्त गर्दी नसते, सगळं बघा जागा किती मोठी, अशीच कंटिन्यू पुढे हा काय देऊ स्कॉर्पिओन अरे वो तो वो लगाया नहीं गाड़ी तो बदल टेम्पो काय को स्कॉर्पिओ नाही स्कॉर्पिओ तर आम्ही रेंगली नाही समजलं डेंजर यानी पाहिल्याला विचारलं काय म्हणलं शब्द डिफेंडर मला रेडी आताच आमचे सावरे सेटचे दर्शन झाले, खूप चांगले दर्शन झाले, तुम्ही पाहिलेच असेल। आणि आता आम्ही स्टे करणार आहे आणि पुढचा प्रवास उद्या सकाळपासून चालू करणार आहे। शुभ सकाळ।
दिवस तिसरा आहे. सालासर बाजूला पोहोचलोय. अजून बादलनाथची आंघोळ राहिलेली. 2 रूम घेतल्या होत्या. तिघं तिकडं बसले होते, तिघं इकडं होते. आमची रूम. जिम जम चहा सोबत जिम जम खात नाहीत कोणी लोक. नमस्कार सगळ्यांना. आपण आता सालासर बालाजीच्या दर्शनाला चाललोय. तुम्ही बघू शकता. जय श्री महाकाल सभी को. हमारे दर्शन अभी हो चुके हैं सालासर बालाजी के. बस 5 ही मिनट में दर्शन हो गए गुरु जी की कृपा से. कैसे हुए दर्शन? बहुत बढ़िया, आनंद आया. जय हो सालासर बालाजी की. जय श्री राम. जय श्री राम. सालासर बालाजी से घाटू श्याम जा रहे हैं. थोड़ी टायर में दिक्कत आ गई है. त्यांच्याकडं साबणाचं पाणी नव्हतं, आता आम्ही साबणाचं पाणी बनवलंय. अरे साबण टाका जरा हलक्या हाताने. जाताना गाडी पोत नेम काय एखादा गाडीच राहायचो नाही रिक्षा. पॉईंट करून ठेवा, लोकेशन करून ठेवा. नमस्कार मित्रांनो, आत्ताच दर्शन झाले आमचे. रोजची मुलाखत घ्या. खूप म्हणजे खूप गर्दी होती. खूप वेळ लागला दर्शनाला, पण आमच्या महाराजांच्या कृपेने थोडंसं लवकर. 3 दिवशी मेला सावध राहा. कालच एकादशी झाल्यामुळे 3 दिवसाचा मेळा आहे, त्यामुळे खूप गर्दी आहे. कोणी पण येणार असेल तर त्याच्याकडे लक्ष द्या. एकादशी झाल्यावर लगेच दर्शनासाठी येऊ नका. नमस्कार. दिवस 4था. किशनगडमध्ये थांबलो होतो. तिथे आमच्या गाडीमध्ये लाईट येते. ती लाईट दाखवण्यासाठी टाटा शोरूमला आलोय. 1000 किलोमीटर नंतर गाडी आत्ता रिमाइंडर देते सर्व्हिसिंग. त्यामुळे आता लॅपटॉप लावला जाणार. नमस्कार मित्रांनो, थांबलो होतो. गाडी खूप खराब झाली. पाऊस चालू आहे, तुम्हाला तर दिसतंयच आहे. गाडी धुवायला थांबवली आहे. सगळे आतमध्येच आहे. गाडी बाहेर धुवायचं काम चालू आहे. कचोरा कसा वाटला? कचोरी ऐकलं होतं, आता हे नवीन पॅटर्न पाहिलं आहे. कचोरा आपल्या इथला कसा पिझ्झा भेटतो तसं इकडं फार मोठा कचोरा आहे. टेस्टला कसं आहे? छान आहे. कचोरी सारखाच आहे, मग कचोरीपेक्षा बेटर. स्टफिंग फार सुंदर आहे. कशाचं स्टफिंग आहे? आता आम्ही बार्निक गुरुजींच्या समाधीकडं आलो आहोत. जसंच इथे एंटर झालो, बारणीला आलेलो आहे बाबा बमजीनाथच्या समाधी स्थानावर. ही आहे त्यांची समाधी. समाधीच्या वेळेस पण आम्ही आलो होतो. मी त्यांनी स्थापन केलेलं आहे, ते पूजा करायची. आम्ही आहे भिलवाड्यापाशी असे दुकाने लागतात. तलवारी वगैरे कोणाला पाहिजे असेल तर भिलवाड्याच्या जवळ, चित्तोडगडाच्या जवळ बाहेर आले की मी रोडला तुम्हाला हे दुकानं भेटून जातील. नमस्कार. जय श्री महाकाल सगळ्यांना. प्रवास चालू आहे. उज्जैनच्या दिशेने आम्ही चाललो. 1 तासात उज्जैनला पोहोचू. जय श्री महाकाल सर्वांना. पोचलो आहे उज्जैनला. धर्मशाळेपाशी आहे. आता इथून दर्शनाला निघतोय. नमस्कार सगळ्यांना. जय श्री महाकाल. चाललोय दर्शनासाठी. बघू शकता महाराज आणि सगळं शिक्षकगण, मित्रमंडळी. जय माँ हरसिद्धि. ये जो है माँ हरसिद्धि का मंदिर है. 51 शक्तिपीठों में से एक शक्तिपीठ माँ हरसिद्धि. ये हरसिद्धि माता से मंदिर है. 51 शक्तिपीठातलं एक शक्तिपीठ आहे.
उज्जैनमध्ये स्थित माता हरसिद्धी. जय श्रीराम. ते मित्र काहीतरी खरेदी करतायत. इकडून काल भैरवचं दर्शन करायचं आम्हाला. त्याच्यानंतर भरत आले गुफा. त्याच्यानंतर मला मोठी धावणं जायचं का नाही माहिती. आता जाऊ. मित्रांनी असं हे आपल्या मित्रांनी असं जरा हे केलं नाही ना काय नाही केलं. टाइमपास हां हां ते लवकर होईल. वेळ घेता मग सगळं असं केलं का मग तसं होतं. नाही तर मग काहीच होणार नाही. हां. आजचं पण उद्याचा दिवस पण थांबणार. हां बरोबर. चला महाराजाकडे जाऊन बस. चला आता महाराज काय कल सभी को ये आप देख सकते हैं खड़ेश्वरी तपस्या कर रहे हैं महाराज. श्री महाकाल सभी को आप देख सकते हैं हमारा काल भैरवनाथ जी का दर्शन हो चुका है. हम काल भैरवनाथ जी के मंदिर के पीछे आप देखोगे तो एक महाराज विष्णुनाथ जी जिनकी खड़ेश्वरी तपस्या चल रही है. ये इनकी कुटिया है. इन्होंने तपस्या ली है कि 12 साल खड़े रहेंगे. बगलामुखी धाम या ठिकाणी आपण आलो आहोत. योगी पीर रामनाथजींनी स्थापन केलेलं बगलामुखी आणि नितीश महाविद्यांचं धाम आहे. ते मलंग सरकारची स्थान आहे. आपण पाहू शकता खाली स्फटिकेश्वर महादेव आणि वरती बगलामुखी पितांबरा म्हणून जिला ओळखलं जातं. दस महाविद्यांपैकी एक महाविद्या. मागं पाहताना तुम्ही तर दस महाविद्यांचे मंदिर आहेत त्याचंही दर्शन तुम्हाला केलेलंच असेल. जय श्री महाकाल. जय बगलामुखी. बघू शकता रिंग मुक्तेश्वर महादेव उज्जैन. आता आम्ही चक्रतीर्थ शमशानमध्ये आलो आहे. तपस्वी योगी बाबा पंबमनाथजी यांचा धुणा आहे इथे गुरुजींचा. उद्या इथं भांडाराचा कार्यक्रम आहे त्याचीच तयारी चालू आहे आता रात्रीचीच. हो शुभम समशान आहे काही चक्रतीर्थ शमशान. सांगा ना. श्री महाकाल सर्वांना. आम्ही उज्जैनमध्ये आहे. आज गुरुपौर्णिमाचा कार्यक्रम आहे आज चक्रतीर्थ शमशानमध्ये उज्जैन. नमस्कार मित्रांनो, आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहे. उज्जैनचा कार्यक्रम वगैरे सगळे उरकलाय. परत आता नगरच्या दिशेने निघलोय. इंदोरच्या पुढे आलोय आम्ही. वे टू होम. कडक आहे. पंतरवाड्यातून पाणी चॅलेंज लागली होती जेवण संपवायची. हा, अजून चॅलेंज बाकी आहे.
दोघं राहिले तर हा यो लास्ट मोमेंटला जातो एवढासा भात सोडून याच्याकडे लक्ष द्या. सगळ्या भाज्या संपलेल्या आहेत तिथं. ते झाकण काढावर संपल्या नाही हो. संपल्यात ना हा संपल्यात. संपल्या नाही संपवल्या. काही म्हणा तुम्ही काही म्हणा. वाया नाही जा म्हणून. हे श्री बाबाजी ढाब्याचे मालक. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. जे आले ते रूपला या बेस्ट ढाबा आहे खाण्यासाठी. आम्ही दरवेळेस थांबतो. शुद्ध शाकाहारी आहे आणि एकदम घरगुती जेवण भेटतं. काही टेन्शन नाही आहे. कधी बी या 24 तास चालू आहे सेवा त्यांची. ते काय हटत नाही. बाबाचंच नाव आहे ना. Thanks for watching, friends.